हॅलो गाईज, वेलकम टू स्पून फीड एज्युकेशन अगेन. मागच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट नंबर 2.4 पाहिला. त्यात आपण पाहिलं फॉर्म्युला मेथडने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे सोडवू शकतो. त्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांनी प्लीज क्लिक बटनवर क्लिक करा. तुम्हाला तो कंटेंट भेटून जाईल. तर आज आपण पाहणार आहोत नेचर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, रिलेशन बिटवीन रूट्स अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा पार्ट पाहण्या अगोदर तुम्हाला मागच्या कन्सेप्ट थोड्या बेसिक कन्सेप्टच्या क्लिअर पाहिजेत. जसं की आपण रूट्स म्हणजेच सोल्युशन असतं आणि सोल्युशन, रूट्स आणि जे तुमचे अ, उत्तर येतं ते सेमच असणार आहे. दुसरी गोष्ट, नेचर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये तुम्हाला 3 प्रकारचे ॲन्सर येतात. जसं की पहिल्यांदा तर तुम्हाला रिअल नंबर त्या नंबरची माहिती पाहिजे. तर मी स्टार्ट करतो. पहिलं तर आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स कितीपासून सुरू होतात? 1 पासून सुरू होतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता नॅचरल नंबर, होल नंबर, रॅशनल नंबर आणि इररॅशनल नंबर. आता ह्या कन्सेप्ट म्हणजे काय? होल नंबर म्हणजे काय? याच्यात जो 0 ॲड केला आपण, तर हे सगळे होल नंबर होतात अनंतापर्यंत. तसंच इररेशनल नंबर आणि रॅशनल नंबरमध्ये आपल्याला एक माहिती आहे, रॅशनल नंबर आपण P/Qच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. आता P/Qच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो म्हणजे ते होल नंबर पण होणार, ते नॅचरल नंबर पण रॅशनल नंबरमध्ये येणार. P/Qच्या फॉर्ममध्ये जे आपण नंबर लिहू शकतो, ते नंबर आपण रॅशनल नंबर म्हणतो. तसंच आपण इररॅशनल नंबर कोणाला म्हणतो? जसं की √2, √3, पाय हे सगळे इररॅशनल नंबर झाले. आता इथं समजून घेण्यासारखी गोष्ट एवढीच आहे, की आत्तापर्यंत जेवढे आपण पाहिले नंबर, ते आपल्याला किमान रूटमध्ये तरी लिहिता येत होते. म्हणजे ते किमान रिअल होते. आपल्याला हे माहिती पाहिजे, की रिअल नंबर आणि नॉन रिअल नंबर. आता पुढे जाऊन तुम्हाला कळेल, की नॉन रिअल नंबरची इमॅजिनरी नंबर असं होतं. ते तुम्हाला पुढचा पार्ट आहे, तुम्हाला 11वी-12वीत तो येईल. पण सध्या तुमच्या लक्षात ही गोष्ट आली पाहिजे, रिअल नंबर म्हणजे काय? रिअल नंबर म्हणजे कोणताही नंबर तो तुम्ही जो तुम्हाला दिसतो, म्हणजे जो तुमच्या पुस्तकात आहे, तो सगळे नंबर रिअल नंबर. थोडक्यात उदाहरणामध्ये लक्षात ठेवा, की जो नंबर अंडर रूटमध्ये असतो, किमान अंडर रूटमध्ये असतो, त्याला आपण म्हणू शकतो रिअल नंबर. जसं की √4, √3, √2 असे नंबर जे की अंडर रूटमध्ये लिहिता येतात. पण आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, गणितात हे 2 नियम तर लक्षातच ठेवायचे. पहिली गोष्ट, अपॉनमध्ये 0 कधीच नसतो. अपॉनमध्ये 0 कधीच नसतो आणि दुसरी गोष्ट, अंडर रूटमध्ये निगेटिव्ह नंबर कधीच येत नाही. अंडर रूटमध्ये निगेटिव्ह नंबर किंवा अपॉनमध्ये 0 झाला. अपॉनमध्ये 0 झाला म्हणजे तो इन्फिनिटीला जातो आणि अंडर रूटमध्ये -1 म्हणजे हा रिअल नंबर होत नाही. हा इट इस नॉट इक्वल टू रिअल नंबर. हा खरा नंबर नाहीये, असं आपण म्हणतो. कारण की अंडर रूट -1 ची आपल्याला एक पॉइंटमध्ये जी व्हॅल्यू यायला पाहिजे ती येत नाही. जसं की आपल्याला 0.2 म्हणजे अंडर रूट 2 ची काहीतरी पॉइंटमध्ये व्हॅल्यू होती. ती व्हॅल्यू आपल्याला नॉन रिअल नंबरमध्ये येत नाही. जसं की आता आपण समजू अंडर रूट -10. अंडर रूट मायनसमध्ये जे काय असेल -10, -5, -3 मायनसमध्ये जे काय असेल ते नंबर काय होणार? नॉन रिअल. आता पहिलं लक्षात गोष्ट आली पाहिजे. मी इथं साईडला लिहून ठेवतो, जे आपल्याला लागेल. इथं मी लिहितो, की नॉन रिअल नंबर म्हणजे काय? की अंडर रूटमध्ये मायनस निगेटिव्ह नंबर म्हणजे हे काय होणार? नॉन नॉन रिअल नंबर. तर आपल्याला तुम्हाला एक माहिती असेल डिस्क्रिमिनंट डिस्क्रिमिनंट म्हणजेच म्हणजेच काय? डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टा इज इक्वल टू बी² मायनस 4ac. आता मागच्या लेक्चरला आपण बी² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढत होतो. तशीच व्हॅल्यू आपल्याला परत एकदा काढायची आहे. पण आता बी² मायनस 4ac ची व्हॅल्यू इक्वल टू जर 0 आली, तर हा नंबर रिअल होणार. रिअल होणार प्लस रिअल अँड इक्वल होणार. इक्वल का होणार? कारण की अंडर रूटची जी व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू तर तुमची अंडर रूट बी² मायनस 4ac ही व्हॅल्यू आपली रिअल पॉझिटिव्ह आली आहे. पॉझिटिव्ह म्हणजेच मला काय म्हणायचं आहे, की इथं 0 आली आहे. म्हणजेच आपला फॉर्म्युला होता, आपण इथं पाहू, की आपला एक्स इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस अंडर रूट बी² मायनस 4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला होता. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार जर आता आपण समजा बी² मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 ठेवली, तर आपल्याला फायनल आन्सर काय येणार? -b प्लस ऑर मायनस घ्यायचंच नाही अपॉन 2a. -b अपॉन 2a आणि हा नंबर काय झाला? एक रिअल नंबर झाला. हा अंडर रूटमध्ये नाही, त्यामुळे आपल्याला हा काय झाला? रिअल नंबर झाला. म्हणजेच हा रिअल नंबर होणार आणि ह्याचे रूट्स येताना पण काय येणार? इक्वल येणार. इक्वल काय येणार? आता प्रत्येक वेळेस आपल्याला 2 रूट मिळतात. प्लस मायनस या फॉर्ममध्ये. मध्ये प्लस मायनस इकडे एक्स, वाय काहीतरी असेल.
आणि मध्ये प्लस मायनस असल्यामुळे एकदा आपण प्लस लिहितो, एकदा मायनस लिहितो. पण इथं काय झालंय -b/2a. जसं की आपण जर एक्झाम्पल घेतलं मागच्याच लेक्चरमध्ये म्हणजे सेट नंबर 2.4 मध्ये जर आपण पाहिलं तर जे फायनल एक्झाम्पल होतं, इथं तुम्हाला दिसून येईल. फायनल एक्झाम्पलमध्ये आपलं बघा हे फायनल एक्झाम्पल आहे. फायनल एक्झाम्पलमध्ये b² - 4ac जी की ही व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू इज इक्वल टू 12 - 12 ही व्हॅल्यू आली 0. इथं ती व्हॅल्यू 0 आल्या कारणाने आता b² म्हणजे त्याला काय म्हणणार आपण डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 आली. तर आपल्याला काय झालं बघा, फक्त आपल्याला -√3 व्हॅल्यू आली आणि -√3 आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजे 2 वेळा लिहावं लागणार. म्हणजेच -√2 -√2 म्हणजे काय झालं, रिअल नंबर पण आला आणि रिअल नंबर प्लस तो काय आला, रिअल नंबर आणि काय आला एकदम बरोबर. रिअल नंबर आणि रिअल डिस्टिंक्ट नंबर, डिस्टिंक्ट रिअल प्लस तो आपल्याला कसा आलाय निगेटिव्ह. तर आत्ता इथं निगेटिव्ह जरी आला असला तरी तो रिअल नंबर आलाय आणि इक्वल पण आलाय. निगेटिव्ह नंबर लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, की -√3 आणि √3 मायनस निगेटिव्ह ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. अंडर रूट मायनस √3 हा -3 हा नंबर इमॅजिनरी होणार. इमॅजिनरी म्हणजेच नॉन रिअल होणार. आता हा जो -√3 आहे हा नंबर रिअल आहे. हा नंबर रिअल आहे. तर जसं की इथं आपल्याला ते डिस्टिंक्ट रिअल अँड इक्वल असे नंबर आले जेव्हा डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू काय आता डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 0 होता. तसंच जर आपण दुसरं पाहिलं तर आता समजू आपला डेल्टा किती आला, डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac हा आपण समजू की पॉझिटिव्ह नंबर आला. पॉझिटिव्ह म्हणजे काय ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 मी इथं लिहितो पॉझिटिव्ह नंबर. आता पॉझिटिव्ह नंबर आला म्हणजेच आपल्याला b² - 4ac जो आहे त्याचा इथं काय येणार पॉझिटिव्ह नंबर येणार. म्हणजे आपल्याला इथं रिअल नंबर भेटणार आहे का? हा रिअल नंबर तर भेटणार आहे. पण तो इक्वल असणार आहे का? इक्वल नसणार आहे. पॉझिटिव्ह असल्यावर तर काय होणार अनइक्वल. काय होणार अनइक्वल. रिअल अँड अनइक्वल. तसंच आपण डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac हा लेस दॅन 0. आता इथं काय आलं? आता इथं महत्वाची कंडिशन आहे की निगेटिव्ह आला. हा नंबर काय आला? निगेटिव्ह. जेव्हा कधी निगेटिव्ह नंबर येईल b² अंडर रूटमध्ये निगेटिव्ह आलं. अंडर रूट आता b² - 4ac ची काहीतरी अंडर व्हॅल्यू जी आली ती निगेटिव्ह मध्ये आली आणि हा काय झाला हा अनरिअल नंबर झाला. अनरिअल म्हणजेच काय अनरिअल नंबर. नॉन रिअल नंबर असला की इक्वल आणि इक्वलचा काय संबंध येत नाही. डायरेक्ट नॉन रिअल तर नॉन रिअल. नॉन रिअल नंबर आणि नॉन रिअल नंबर आला. तर आता आपल्याला लक्षात एवढंच ठेवायचं की b² - 4ac जर निगेटिव्ह आला म्हणजेच लेस दॅन 0. लेस दॅन 0 म्हणजेच काय येणार निगेटिव्ह. निगेटिव्ह नंबर आला तर तो होणार जसं की इथं दिसतंय नॉन रिअल नंबर. पण जर पॉझिटिव्ह नंबर आला तर 2 पार्ट होऊ शकतात. एक तर तो 0 आला तर इक्वल येईल आणि नाही आला तर अनइक्वल होईल. तसंच आता जर आपण दुसरं रिलेशन्स पाहिले की आता आपण समजू की रिलेशन्स कसे असतात. रिलेशन्स बिटवीन रूट्स. आता रूट्स म्हणजेच काय? रूट्स म्हणजेच तुम्हाला आता माहिती असेल की रूट्स म्हणजेच असतं त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन. आता सोल्युशन म्हणजे काय? सोल्युशन म्हणजे जे आपल्याला फायनल आन्सर येतं, ज्या व्हेरिएबलचे जे आन्सर येतं, जसं की आपण x इज इक्वल टू काहीतरी आलं 5, 2/3 असे 2 व्हॅल्यू येतात. तर ज्या व्हॅल्यू तुमच्या फायनल येणार तेच आपले रूट्स असतात. त्यालाच आपण काय म्हणतो? रूट्स म्हणतो. तर ते रूट्समध्ये त्यांचं रिलेशन काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन? आपल्याला माहिती आहे जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन काय आहे? ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा जनरल फॉर्म असेल तर आपल्याला रूट्सचं रिलेशन्स आता हे डायरेक्ट लक्षात ठेवा तुम्ही अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आणि अल्फा आणि बीटा काय आहे? हे रूट्स आहेत. रूट्स म्हणजेच काय? हे तुमचे फायनल आन्सर जे येत होतं आपल्या इक्वेशनमध्ये तेच तुमचं काय आहे? हे उत्तर आहे. तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय आहे? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू b/a. पण b/a ला काय द्यायचं? मायनस चिन्ह द्यायचं. आता इथं मायनस चिन्ह कुणाला आहे ते लक्षात राहिलं पाहिजे. जिथं आपण प्लस घेतो तिथं आपल्याला मायनस चिन्ह आहे इक्वल टू. तसंच तसंच आपण अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा, अल्फा आणि बीटा काय आहे? आपले 2 रूट्स आहेत. अल्फा आणि त्या 2 रूट्सची आपण मल्टिप्लिकेशन केलं तर ते यायला पाहिजे c/a. आता c/a ला मल्टिप्लिकेशन असल्यामुळे इथं मायनसचं किंवा प्लसचं चिन्ह नाही. तर डायरेक्ट प्लसचं चिन्ह आहे. पण b ला लक्षात ठेवायचं b ला मायनस चिन्ह आहे. आता एवढ्या जर गोष्टी तुम्हाला लक्षात येत आल्या असतील आणि ज्यांना कोणी आलेले नसतील त्यांनी थोडा वेळ थांबा. लेक्चर शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. कारण की इथून पुढे आपण एक्झाम्पल सोडवत जाईल. जसं-जसं आपण एक्झाम्पल सोडवत जातो, तशा कन्सेप्ट क्लिअर होत जातो. आता आपण पहिलं एक्झाम्पल बघू. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसते ॲक्टिव्हिटी आहे.
ऍक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्याचं जनरल फॉर्म आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. आता जर बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण, डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू इज इक्वल टू 5 आहे. 5 काय आहे? 5 काय आहे? रिअल नंबर आहे. 5 रिअल आहे. म्हणजेच काय, पॉझिटिव्ह नंबर आहे. आता हा जर पॉझिटिव्ह असेल तर मग आपले रूट्स कसे येणार? रिअल येणार. पहिली गोष्ट तर रिअल येणार. आणि आणि काय येणार? आता इक्वल येणार का अनइक्वल येणार? तर येणार अनइक्वल. का? इक्वल येण्यासाठी आपल्याला इक्वल टू काय पाहिजे असतो? 0 पाहिजे असतो. की जो किती येत आहे, इथे काय लिहिलं ना, अनइक्वल. हे काय लिहिलं? रिअल अँड अनइक्वल. तसंच बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू -5. निगेटिव्ह नंबर आला. निगेटिव्ह नंबर आला म्हणजे अंडर रूट निगेटिव्ह नंबर आला. म्हणजे हा रिअल झाला का? नाही. म्हणजे काय झाला? नॉन रिअल नंबर. आता इथं इक्वल अनइक्वल ह्याचा काय संबंध येत नाही. नॉन रिअल नंबर एवढंच असतं इथं. इथं दरवेळेस अनइक्वलच येणार आहे. इक्वल कधी येणार नाही. जसं की आता दुसरं जर एक्झाम्पल पाहिलं आपण, द सम ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स म्हणजे काय आपण म्हणलं, सम म्हणजे काय, ॲडिशन. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू किती आहे? -7 इज इक्वल टू -7. आणि इथं काय, प्रोडक्ट ऑफ द रूट. प्रोडक्ट ऑफ द रूट काय, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय होतं? 5. आता आपला अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आपण करतो -b/a. आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू आपण म्हणतो c/a. आपल्याला इथं कळते की 7 काय नाहीये, म्हणजे 7 काय असणार आहे? 7/1 असणार आहे. 5 काय नाही म्हणजे 1 असणार आहे. तर -7 - b म्हणजे p ची व्हॅल्यू आली 7, a ची व्हॅल्यू 1 आणि इकडे पण a ची व्हॅल्यू 1. म्हणजे काय, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 7 आणि c इज इक्वल टू किती येणार? c इज इक्वल टू 5. आपल्याला abc ची व्हॅल्यू मिळाली. आता ax स्क्वेअर प्लस bx स्क्वेअर प्लस cx स्क्वेअर ह्याच्यानुसार आपण इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय लिहू शकतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू शकतो a म्हणजे 1. आपल्या a ची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजेच काय लिहिणार? x स्क्वेअर 1 इंटू x स्क्वेअर प्लस bx म्हणजे काय, b ची व्हॅल्यू 7 म्हणजेच काय येणार? 7x प्लस c इज इक्वल टू काय, 5 इक्वल टू 0. अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हिटी सोडू शकतो. तसंच जर आता फायनल बघितलं, अल्फा आणि बीटा आर द रूट्स असतील, हे दोन रूट असतील ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, देन अल्फा प्लस बीटा का फॉर्म्युला काय आपल्याला माहिती, -b/a. आता इथं मायनस चिन्ह महत्वाचं आहे. अल्फा इंटू बीटा आहे. इंटू बीटा म्हणजे काय, c/a. आपण इथं लक्षात ठेवण्यासाठी आपण एक स्टोरी म्हणू शकतो, की आपल्या घरातले वडील म्हणजेच त्यांना आपण बाप अशा शब्दाने पण कधी-कधी बोलतो. तर ते नेहमी गोष्टी ॲड करायला बघतात घरात. काय करतात? ॲड करतात. तर मग जेव्हा रूट्स ॲड असतात, तर तिथं काय येणार? बाप म्हणजे काय? बी अपॉन ए आणि ते नेहमीच दुप्त माप घेतात घरात. दुप्त माप घेतात म्हणजे काय? मायनस. म्हणजे आपण काय लिहितो? मायनस. आता आपण समजा इथं स्टोरी आहे. आपण फक्त स्टोरीसाठी लक्षात ठेवतोय. असं काय प्रत्येकाच्या घरात असतं असं नाही. पण मी लक्षात ठेवण्यासाठी असं म्हणतोय, की आता इंटू म्हणजे इथं क्रॉस आहे समजा. इथं क्रॉस आहे. क्रॉस आहे म्हणजे काय? आता ज्या क्रॉस कुणाबरोबर असतं? बाबांचं क्रॉस असतं आपल्या काकांबरोबर. म्हणजेच काय आपण म्हणू इथं c/a. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. मी माझे फॉर्म्युले असेच लक्षात ठेवतो. तुम्हाला जर चांगले वाटले तर तुम्ही लक्षात ठेवा. नाही जमलं तर तुमच्या पद्धतीने तुम्ही कसेही लक्षात ठेवू शकता. तर आपण पुढच्या गणिताकडे जाऊ. जसं की आपण जर एक्झाम्पल नंबर 2 पाहिलं, तर एक्झाम्पल 2 ला जर बघितलं आपण, तर एक्झाम्पल 2 मध्ये आपल्याला एकदम सोपी गोष्ट सांगितली आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आपल्याला माहिती आहे डिस्क्रिमिनंट म्हणजे काय? मी इथं लिहितो डिस्क्रिमिनंट, डिस्क्रिमिनंट, डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू, डिस्क्रिमिनंटला आपण डेल्टा म्हणतो. डेल्टा म्हणजेच काय? बी स्क्वेअर मायनस 4ac. आता माझं मागच्या जे लेक्चरमध्ये ज्यांनी कोणी पाहिलं असेल त्यांनी पाहिलं असेल, की बी स्क्वेअर मायनस 4ac ला मी रूट टाकला होता. डिस्क्रिमिनंट म्हणजे फक्त अंडर रूट नसतो फक्त त्याला बी स्क्वेअर मायनस 4ac एक प्युअर व्हॅल्यू असते. मी तिथं रूट टाकायला नव्हतं पाहिजे, पण आपल्याला गणित सोडवायचं होतं म्हणून मी पहिल्यांदाच रूट करून घेतलं. तर आता एक्झाम्पल नंबर 1 पाहिलं, x स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. आता मी काय करणार? ह्याला एक नंबर म्हणतो, कंपेअरिंग विथ करतो. कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ कशासाठी सोबत कंपेअर करू? आपला जनरल फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 ला मी कंपेअर केलं, तर आपल्याला abcची व्हॅल्यू मिळेल. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 7, c ची व्हॅल्यू -1. आता इथे चिन्हांचा घोटाळा होऊन द्यायचा नाही, घोळ होऊन द्यायचा नाही. आता आपल्याला माहिती आहे डिस्क्रिमिनंट डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac एवढंच. आता बी स्क्वेअर मायनस 4c, बी ची व्हॅल्यू होती 7, 7 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a इंटू c, a ची व्हॅल्यू 1 होती, c ची व्हॅल्यू -1 होती. जर आपण बघितलं 7 7 49 वजा 4 आणि 1 4 1 4
आणि इथं मायनस मायनस प्लस होणार म्हणजे 4. 49 अधिक 4 म्हणजेच काय होणार 53. डेल्टा इज इक्वल टू 53. आता आपल्याला इथं बाकी काय काढायला लावलंय का? काहीच नाही. आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की ह्याचे रूट्स कसे येतील? काहीच नाही. त्यांनी काय सांगितलं होतं व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. मग आपण तेवढंच काढायचं. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट काढल्या आपला विषय संपला. आपण याला काय करणार? आपण याला ब्रॅकेट करणार, संपला विषय. नंतर दुसरा एक्झाम्पल. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये जर मी केलं, की दुसरं एक्झाम्पल काय होतं? 2y² - 5y. 2y² - 5y + 13 + 10 + 10 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन होतं. मी परत एकदा ह्याला 1 नंबर म्हणणार. 1 नंबर म्हणल्यानंतर मी काय करणार? कंपेअरिंग इक्वेशन 1 कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ कशासाठी? सोबत बरोबर म्हणजेच जनरल फॉर्म म्हणजेच काय ax² + bx + c इज इक्वल टू 0. हे झाल्यानंतर aची व्हॅल्यू मिळाली 2, bची व्हॅल्यू मिळाली -5 आणि cची व्हॅल्यू मिळाली 10. आता हे झाल्यानंतर आपण काय करणार? डिस्क्रिमिनंट काढायचा आहे. डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. परत एकदा डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac बरोबर. मग नंतर डेल्टा इज इक्वल टू b² म्हणजे काय? -5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मायनस आहे म्हणून मी ब्रॅकेट टाकला. 4 इंटू a इंटू c. aची व्हॅल्यू 2 होती, cची व्हॅल्यू 10 होती. म्हणजेच -5चा स्क्वेअर म्हणजेच 25 येणार, प्लसमध्ये येणार 25 वजा 4 दुने 8, 8 10 80 म्हणजे इथं होणार -80. 25 - 80 म्हणजेच 80 - 25 म्हणजेच आपल्याला फायनल येणार 5, 5 आणि 5, 5 मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे प्लस नाही, इथं मायनस येणार. म्हणजेच इथं काय येणार? डेल्टाची व्हॅल्यू मिळणार तुम्हाला -55. तसंच आपण एक्झाम्पल नंबर जर 3 घेतलं, एक्झाम्पल नंबर 3 मध्ये पण आपण बघितलं, तर 3 मध्ये काय होतं? एक्झाम्पल नंबर 3 √2x², √2x² 4x + 2√2 म्हणजेच मी इथे लिहिणार √2x² + 4x + 2√2 इज इक्वल टू 0. आपण परत एकदा चेक करू. √2x + 4x + 4x + 2√2 म्हणजे आपलं बरोबर आहे. आता इथं परत एकदा मी काय करणार? आता परत कंपेअर करणार. मी काय करणार? ह्याला 1 नंबर म्हणणार. कंपेअरिंग इक्वेशन 1 इक्वेशन 1 विथ जनरल फॉर्म म्हणजेच काय ax² + bx + c इक्वल टू 0. abcची व्हॅल्यू मिळाली a इज इक्वल टू √2, b इज इक्वल टू 4, c इज इक्वल टू 2√2 इथं पाहिजे 2 इज इक्वल टू 2√2. आता हे एबीसीची व्हॅल्यू मिळाली. नंतर आपल्याला काय काढायचं आहे? डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला काय? डिस्क्रिमिनंट डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac म्हणजेच काय? आपण ह्याच्या सगळ्या व्हॅल्यू टाकणार. बीची व्हॅल्यू होती 4चा स्क्वेअर -4 इंटू a इंटू c. एची व्हॅल्यू किती होती? √2 आणि cची व्हॅल्यू किती होती? 2√2. आता आपल्याला माहिती आहे √2 इंटू √2 2 येतं. म्हणजे इथं 16 लिहितो -4 गुणिले 2. हा 4 आणि हा 2 लिहिला आणि हा √2 आणि हा √2 मिळून काय होणार? इंटू 2 होणार. म्हणजे तिथं येणार 16 - 4 दुने 8 दुने 16 म्हणजे इथं डेल्टा इज इक्वल टू आला 0. इथं डेल्टाची व्हॅल्यू किती आली? 0. अशा प्रकारे आपण तिन्ही गणितं सोडवू शकतो. आपल्याला फक्त इथं डिस्क्रिमिनंट काढायला लावलं तर आपण तेवढं केलं. आता जर आपण एक्झाम्पल नंबर 3 मध्ये पाहिलं तर थोडंसं आता ॲडव्हान्स आहे. जे जे की आपल्याला आता इथं जर आपण पाहिलं, इथं काय त्यांनी विचारलंय आपल्याला डिटरमाइन द नेचर. आता काय म्हणलंय? नेचर मला विचारलंय. नेचर म्हणजे काय? रिअल किंवा नॉन रिअल, इक्वल किंवा नॉन इक्वल असं विचारलंय. तर आता पहिल्यांदा मी काय करणार? पहिल्यांदा परत एकदा मी इक्वेशन नंबर 1 घेणार. इक्वेशन नंबर 1 होतं x² - 4x + 4 इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0 लिहिल्यानंतर कंपेअरिंग इक्वेशन 1 मी ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणणार आणि मग काय म्हणणार याला कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ कोणासंग कंपेअर करणार? जनरल फॉर्म ax² + bx + c इज इक्वल टू 0. मग नंतर मला abcची व्हॅल्यू मिळणार a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -4 अँड c इज इक्वल टू 4. abcची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण काय करणार? परत एकदा सेम प्रोसेस डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac b² - 4ac ची व्हॅल्यू टाकणार. b इज इक्वल टू -4 -4 ब्रॅकेटचा स्क्वेअर -4 इंटू a इंटू c. a ची व्हॅल्यू होती 1, c ची व्हॅल्यू होती 4. मग नंतर -4 म्हणजे 4, 4चा स्क्वेअर म्हणजे 16. 16 वजा 4 चोक 4 चोक पण 16 होणार आणि 16 वजा 16 येणार इज इक्वल टू 0. आता डेल्टा इज इक्वल टू आलाय 0. डेल्टा इज इक्वल टू 0 आलाय. मी याला 2 नंबर म्हणतो. म्हणजेच काय? आपण जर बघितलं आपला एक्सचा फॉर्म्युला काय होता? एक्स इज इक्वल टू फॉर्म्युलामध्ये x इज इक्वल टू -b ± √b² -
4ac अपॉन 2a. आता जर इथं बघितलं ह्या पूर्ण ही जी पूर्ण व्हॅल्यू होती b² - 4ac इज इक्वल टू 0 आलाय. अंडर रूट 0 असला म्हणजे 0 येणार आणि 0 आल्यानंतर x इज इक्वल टू मायनस येणार -b अपॉन 2a. म्हणजे एकच व्हॅल्यू मिळाली. म्हणजेच इथे काय होणार आहे देअरफॉर द इक्वेशन 1 हॅज काय असणार आहे इक्वेशन 1 हॅज रिअल तर नंबर असणार रिअल तर रूट्स येणार आहे रिअल अँड इक्वल रूट्स काय येणार आहे इक्वल रूट्स. आता मी इक्वल वेगळ्या रंगात लिहितो मी जसं किती लिहिले इक्वल रूट्स इक्वल रूट्स कशावरनं म्हणतात फ्रॉम वन ला काय दिलंय डेल्टा इज इक्वल टू 0. आता जर एवढं लक्षात ठेवायचं डेल्टा इज इक्वल टू 0 असेल तरच इक्वल येणार आहे. बाकीच्या कोणत्याच कंडिशन मध्ये इक्वल येणार आहे का नाही प्रत्येक वेळेस अनइक्वलच येणार आहे. पण रिअल कधी येणार आहे पॉझिटिव्ह नंबर. आता आपल्याला माहिती आहे 0 इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही. म्हणजे मग आपण याला रिअल म्हणू शकतो का रिअल म्हणू शकतो. पण याला इक्वल कसे काय येणार इक्वल कसे येणार आत्ताच आपण पाहिलं x इज इक्वल टू -b/2a. आपल्याला एकच व्हॅल्यू मिळणार जसं की आपल्याला मागच्या एक्झाम्पलमध्ये अंडर रूट 3 असं फायनल 2.4 ला आलं होतं. पण आपण लिहिताना काय लिहिलं -√3 इक्वल नंबर 2 वेळा आले कारण की प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनचं 2 रूट्स असतात. तर आता हे तुम्हाला कळलं असेल असं मी गृहीत धरतो आणि पुढचा एक्झाम्पल बघतो. पुढचं एक्झाम्पल काय पुढचं एक्झाम्पल होतं एक्झाम्पल नंबर 2 2y² - 7y 2y² - 7y 2y² - 7y प्लस 2 इज इक्वल टू 0 प्लस 2. जर अशाच पद्धतीने आपण एक्झाम्पल नंबर 2 जर पाहिलं तर त्यात आपल्याला दिसते मी काय करणार पहिल्यांदा इक्वेशन 1 कन्सिडर करणार नंतर करणार कंपेरिंग इक्वेशन 1 विथ कुणाशी विथ जनरल फॉर्म कोणता आहे आपल्याला x² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आता कंपेअर केल्यानंतर आपल्याला ABCच्या व्हॅल्यू मिळतील ची व्हॅल्यू 2 बीची व्हॅल्यू -7 आणि सीची व्हॅल्यू +2. तर अशा प्रकारे ABCची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण काय करणार की डेल्टा काढणार. डेल्टा कसा आहे डेल्टा इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे b² - 4ac बीची जर व्हॅल्यू टाकली आपण बीची व्हॅल्यू होती -7 पण त्याचा स्क्वेअर म्हणजे -7चा स्क्वेअर म्हणजेच -4 इंटू a इंटू सी एची व्हॅल्यू 2 होती सीची व्हॅल्यू 2 होती. 7चा स्क्वेअर म्हणजेच 49 मायनस 4 दुने 8 दुने 16 जर 16तनं वजा केले 9तनं 6 गेले 3 4तनं 1 गेले 3 33 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस म्हणजे आपला डेल्टा प्लस आलाय. म्हणजेच काय डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 आपण असं म्हणू शकतो. डेल्टा जर ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजेच पॉझिटिव्ह असेल म्हणजे त्याला काय म्हणणार आपण हा डेल्टा काय आहे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह डेल्टा असेल अंडर रूटमध्ये जर पॉझिटिव्ह नंबर असला तर तो रिअल असतो. देअरफॉर मग मी काय म्हणणार देअरफॉर रूट्स ऑफ इक्वेशन 1 इज रिअल अँड आता इक्वल आहे का तर इक्वल टू 0 नाही म्हणजे तिथं काय म्हणणार अनइक्वल किंवा आपण असं पण म्हणू शकतो इक्वेशन 1 हॅज रिअल अँड अनइक्वल रूट्स असं पण म्हणू शकतो. जर आपण एक्झाम्पल नंबर 3 कडे जर पाहिलं तर 3 एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसते परत एकदा आपण तीच प्रोसेस करणार कंपेरिंग इक्वेशन 1 विथ ax² विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता जर आपण ax² प्लस bx ह्याच्याशी कम्पेअर केलं तर a इज इक्वल टू 1 येते b इज इक्वल टू 2 येते c इज इक्वल टू 9 येते. आता ABC आल्यानंतर आपल्याला माहिती आहे आपण डेल्टा काढणार डेल्टा इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे b² - 4ac. आता ह्याच्या जर व्हॅल्यू टाकल्या आपण बीची व्हॅल्यू होती 2 2चा स्क्वेअर वजा 4 गुणिले 1 गुणिले 9 म्हणजेच आपल्याला ना इथं 4 वजा 9 चोक 36 36 वजा 4 म्हणजे येणार 32 मोठ्या संख्येत चिन्ह मायनस येणार. आता डेल्टा जर आपण इथं पाहिला तर आपल्याला लगेच कळते की डेल्टा इज लेस दॅन 0 म्हणजेच काय डेल्टा काय आहे डेल्टा निगेटिव्ह नंबर आलाय. डेल्टा निगेटिव्ह नंबर आला म्हणजेच अंडर रूट जर एखादा नंबर निगेटिव्ह असेल तर त्याला आपण काय म्हणतो अंडर रूट निगेटिव्ह नंबर असेल तर आपण त्याला म्हणतो की तो रिअल नंबर नाही. देअरफॉर मग मी काय म्हणणार देअरफॉर इक्वेशन 1 हॅज नॉट रिअल रूट्स म्हणजे रूट्स रिअल आहेत का नाही नॉट रिअल किंवा नॉन रिअल पण म्हणू शकता नॉट रिअल रूट्स.
तर अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 4 कंप्लीट केलं. तसंच जर आपण तुमच्या एक्सरसाइजमधलं एक्झाम्पल नंबर 4 जर पाहिलं, तर तिथं आपल्याला त्यांनी विचारलंय काय, तर आपल्याला सांगितलंय फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे. फ्रॉम द रूट्स गिव्हन म्हणजे हे दिलेले आहेत ते आपल्याला रूट्स आहेत. आता जर हे रूट्स असतील, तर मी काय करतो पहिल्या एक्झाम्पलसाठी फर्स्ट एक्झाम्पल आपलं 0, 4 आहे. तर फर्स्ट एक्झाम्पलसाठी करतो मी लेट आपण कन्सिडर करू लेट जो आपला लेट अल्फा अँड बीटा आर आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला कोणतंच नाहीये. मग आपण इथं काय करणार रूट्स ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c असं म्हणू शकतो. आता हे म्हणल्यानंतर आपण काय म्हणणार अल्फा आणि बीटा जर रूट्स असतील तर 0 आणि 4 हे काय होणार रूट्स होणार म्हणजेच अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू 4. कशावरनं म्हणणार आपण म्हणणार हे आपल्याला गिवन दिले. हे काय दिले आपल्याला गिवन गिवन दिलं असल्यामुळे आपण असं लिहिलं. मग नंतर अल्फा आणि बीटा असेल तर आपल्याला अल्फा प्लस बीटा काढू शकतो आपण. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 0 प्लस 4 इज इक्वल टू 4. पण अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. जर हे जर रूट्स असतील इक्वल टू 0 असेल तर आपण अल्फा प्लस बीटा काय लिहितो अल्फा प्लस बीटा म्हणजेच बाबा किंवा बाप म्हणजेच काय बी अपॉन ए आणि त्याला बाबा नेहमीच जुक्त माप घेतात म्हणून आपण त्याला मायनस आन्सर दिलं. ही आपली स्टोरी आहे तुम्ही लक्षात राहिली असेल असं मला वाटते. तुमचा फॉर्म्युला कधी चुकू नये यासाठी ती स्टोरी बनवली आहे. बाकी याच्या मागे कोणताही उद्देश नाही. तर मायनस बी बाय म्हणजेच आपण काय म्हणू शकतो म्हणजेच आपण इज इक्वल टू 4 म्हणू शकतो मायनस बी बाय म्हणजेच आपण मायनस बी बाय ए इज इक्वल टू 4 बाय आता 4 आपण काय नव्हतं म्हणून आपण 4/1 म्हणलो. म्हणजेच आपल्याला कळलं की मायनस बी बाय इज इक्वल टू हे आलं तर त्याला मी 1 नंबर म्हणलं. त्याला 1 नंबर म्हणल्यानंतर आपण अल्फा इंटू बीटा असं पण करू शकतो. अल्फा इज इक्वल टू 0 बीटा इज इक्वल टू 4 म्हणजेच अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 आलं. पण अल्फा इंटू बीटाचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू क्रॉस ए म्हणजे काय काका काका म्हणजे सी बाय ए म्हणजेच इज इक्वल टू 0 आलं. म्हणजेच आपण सी सी आता जर ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणलं तर आपण काय म्हणणार इथं आफ्टर कंपेअरिंग इक्वेशन 1 अँड 2 आफ्टर कंपेअरिंग इक्वेशन 1 अँड 2 आपल्याला काय भेटेल आपल्याला भेटेल एबीसीची व्हॅल्यू. आता इथं दिसतंय बी होता आपण ह्या ठिकाणी बघितलं तर इथं आपल्याला बी दिसतोय. इथं आपल्याला बी दिसतोय आणि आपण जर बघितलं की मायनस बी आणि 4 ए इज इक्वल टू 1 येणार आहे. ए इज इक्वल टू 1 येणार तर मी पहिल्यांदा ए इज इक्वल टू 1 लिहून घेतो. बी इज इक्वल टू आता इथं जर पाहिलं आपण तर हा मायनस बी होता इज इक्वल टू 4 येते. पण मायनस बी इज इक्वल टू 4 आहे म्हणजे बी इज इक्वल टू काय येणार मायनस चिन्ह पलीकडे जाणार. जसं की हे मायनस चिन्ह 4ला जाणार आणि त्याचं होणार -4 बी इज इक्वल टू -4 अँड सी इज इक्वल टू 0. आता ह्याच्यावरून आपण जे आपलं रिक्वायर्ड इक्वेशन आहे ते लिहू शकतो. देअरफॉर म्हणणार रिक्वायर्ड इक्वेशन रिक्वायर्ड इक्वेशन इज आपलं रिक्वायर्ड इक्वेशन ax स्क्वेअर होतं म्हणजे जनरल फॉर्म होता. काय होता ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू माहिती आहेत म्हणजे आपण लिहू शकतो ए म्हणजे 1 म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस बी म्हणजे -4 म्हणजे इथं म्हणणार -4x प्लस सी म्हणजे 0 इज इक्वल टू 0. आता मी प्लस सी काय लिहित बसत नाही हे आपलं फायनल आन्सर आलं. तसंच जर आपण एक्झाम्पल नंबर 2 जर पाहिलं एक्झाम्पल नंबर 2 मध्ये पण आपल्याला अल्फा बीटाचे व्हॅल्यू दिले 3 आणि मायनस काय आहे ते. तर आता मी इथं एक रेष मारतो कडेला आणि इथं आपण सेकंड एक्झाम्पल सोडवू. आता सेकंड एक्झाम्पल पण आपण फर्स्ट एक्झाम्पल जसं सोडवलं तसं सोडवणार. आपण काय म्हणणार लेट परत एकदा सेकंड एक्झाम्पल होतं 3 अँड -10. मग मी काय म्हणणार लेट लेट अल्फा अँड बीटा आर अल्फा अँड बीटाला आपण वेगळ्या रंगात लिहू जसं की इथं मी लिहिलं की अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ आर रूट्स ऑफ कशाच्या आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं आहे म्हणजेच मी काय करतो इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहितो एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. जिथं नाही तिथं आपण काय टाकणार तिथं ज्या इक्वेशनमध्ये आपल्याला ज्या गणितात आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं नाही तिथं आपण जनरल फॉर्म कन्सिडर करणार. मग देअरफोर आपल्याला अल्फा इज इक्वल टू भेटणार 3 अँड बीटा इज इक्वल टू -10. हे कशावरून लिहिलं आपण हे लिहिलं आपण गिवन वरून आपल्याला हे दिलंय त्यामुळे आपण हे गिवन मध्ये लिहिलं. तसंच जर आता आपण इकडे
जर आपण आता सोडवायला सुरुवात केली आणि इथं मी अल्फा प्लस बीटा केलं, की अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 3 प्लस मायनस 10 प्लस मायनस विरुद्ध चिन्ह वजा म्हणजेच 3 मायनस 10 विरुद्ध चिन्हांची वजाबाकी म्हणजेच प्लस मायनस 3 म्हणजेच इज इक्वल टू 3 मायनस 10 इज इक्वल टू आपल्याला येणार -7 अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -7 आलं. पण आता अल्फा प्लस बीटा आपल्याला फॉर्म्युलानुसार काय माहिती आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू फॉर्म्युलानुसार येणार बाबा म्हणजे बी अपॉन ए बाबा नेहमीच जे माप घेतात मायनसचं चिन्ह इज इक्वल टू -7 आता -7ला अपॉन काय नाहीये अपॉन काय नाही म्हणजे आपण काय येणार अपॉन 1 अपॉन 1 आलं तर आपल्याला बी आणि ए ची व्हॅल्यू इथे मिळून जाते. त्याला मी 1 नंबर म्हणतो. त्याला मी 1 नंबर म्हणलो नंतर आपण अल्फा इंटू बीटा पण करू शकतो. म्हणजेच अल्फाची व्हॅल्यू होती 3 बीटाची व्हॅल्यू होती -10 म्हणजेच 10 त्रिक 30 आणि त्याला वजा चिन्ह म्हणजेच -30 -30 आल्यानंतर मी इथं काय करणार अल्फा इंटू बीटा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे क्रॉस म्हणजे टाका क्रॉस म्हणजे इथं क्रॉस म्हणजेच मल्टिप्लाय म्हणजे सी बाय ए इज इक्वल टू -30 -30ला आपण काय नाही म्हणजे अपॉन 1 आलं त्याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. आफ्टर कंपेरिंग आफ्टर कंपेरिंग इक्वेशन 1 अँड 2 इक्वेशन 1 अँड 2 आपल्याला काय भेटणार एबीसीच्या व्हॅल्यू भेटणार. तसंच आपण जर बघितलं तर इथं ए ची व्हॅल्यू येते इथं पण 1 येते आणि इथं पण 1 येते म्हणजेच मी काय लिहिणार ए ची व्हॅल्यू 1 ए इज इक्वल टू 1 बी इज इक्वल टू आता इथं जर आपण पाहिलं बी इज इक्वल टू मायनस बी इज इक्वल टू -7 मायनस मायनस कॅन्सल बी इज इक्वल टू -7 मग मी पण तसंच लिहितो बी इज इक्वल टू -7 सी इज इक्वल टू -30 आपल्याला डायरेक्ट सी इज इक्वल टू -30 भेटतंय. मग आपण काय म्हणणार therefore required equation रिक्वायर्ड इक्वेशन आता जनरल फॉर्मला यायची गरज नाही आपण डायरेक्ट लिहू आपल्याला एक स्क्वेअर येतो म्हणजेच काय येणार 1x स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे तिथं -7x प्लस टी म्हणजेच -30 इज इक्वल टू 0 हे आपलं फायनल इक्वेशन आलं. तसंच तर आपण इक्वेशन नंबर 3 जर पाहिलं तिसरं 3 मध्ये काय आहे 1/2 अँड -1/2 अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू 1/2 आणि -1/2 दिले. आपण करायला सुरुवात करू इक्वेशन नंबर एक्झाम्पल नंबर 3 आता एक्झाम्पल नंबर 3 मध्ये जर पाहिलं 1/2 आणि -1/2 असं दिलं. परत एकदा आपण तसंच करणार आपण काय करणार कम्पेअर पहिल्यांदा आपण करणार लेट अल्फा अँड बीटा आर are the roots of quadratic of कुणाचे क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं होतं जनरल फॉर्म आपल्याला तेच काढायचं आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 ह्याचं जर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर देअरफॉर आपण अल्फा इज इक्वल टू 1/2 अँड बीटा इज इक्वल टू -1/2 असं घेऊ शकतो. कशावरून घेऊ शकतो कारण की हे आपल्याला गिवन दिलं असल्यामुळे तसं लिहू शकतो. म्हणजेच आपण अल्फा प्लस बीटा केलं तर इज इक्वल टू 1/2 -1/2 इज इक्वल टू 0 येईल. आपण अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय येतं आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू बाबा म्हणजेच बी अपॉन ए आणि जुक्त माप वजा बरोबर 0 म्हणजे आपल्याला इथं कळून येईल की बीची व्हॅल्यू आपल्याला 0 येते. तसंच जर आपण अल्फा इंटू बीटा केलं त्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो आणि अल्फा इंटू बीटा म्हणजेच अल्फा क्रॉस बीटा केलं आपण तर आपल्याला अल्फा 1/2 इंटू -1/2 म्हणजेच -1/4 -1/4 आलं. पण अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काका म्हणजेच क्रॉस म्हणजे काका सी बाय ए इज इक्वल टू -1/4 म्हणजेच आपल्याला इथं सी ए आणि बी ची व्हॅल्यू मिळाल्या ची व्हॅल्यू इथं 4 येते. आता बऱ्याच जणांना वाटेल की 0 आपण काही नाही म्हणजे 0 आपण 1 आहे आणि ए इज इक्वल टू 1 तसं होत नाही. 0ला आपण 1 असू 4 असू 5 असू 6 असू कोणती जरी व्हॅल्यू असली 0 पण x असतो तो कोणतीही व्हॅल्यू येऊ शकते. म्हणजे पहिल्याच झटक्यात तुम्ही इथं एला 4 असं एला 1 असं नाही म्हणू शकत पण इथं आपण म्हणू शकतो ए इज इक्वल टू 4. देअरफॉर आफ्टर कंपेअरिंग इक्वेशन 1 अँड 2 देअरफॉर आफ्टर कंपेअरिंग इक्वेशन 1 अँड 2 आपल्याला काय मिळणार रिक्वायर्ड इक्वेशन इज म्हणजेच आपण पाहिलं एबीसीची व्हॅल्यू लिहू ए इज इक्वल टू 4 बी इज इक्वल टू 0 सी इज इक्वल टू -1 एबीसीची व्हॅल्यू मिळाल्यानंतर देअरफॉर आपण काय म्हणणार रिक्वायर्ड इक्वेशन इज देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन इज
रिक्वायर्ड इक्वेशन इज काय म्हणणार आपण आता आपण ए एक्स स्क्वेअर ए इज इक्वल टू 4 एक्स स्क्वेअर प्लस बीचं व्हॅल्यू 0 आहे म्हणजेच ते येणार -1 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन नंबर 2 भेटेल 3 भेटेल. तसंच जर आपण इक्वेशन नंबर 4 म्हणजेच एक्झाम्पल नंबर 4 पाहिलं तर एक्झाम्पल 4मध्ये आपल्याला थोड्या रूट्सच्या व्हॅल्यू दिल्यात. आपण इथं पाहू शकतो की 2 - √5 आणि 2 + √5. आपण ते एक्झाम्पल एकदा सोडवायला घेऊ. एक्झाम्पल नंबर 4 2 - √5 आणि 2 + √5. आता परत एकदा आपण काय करणार लेट अल्फा अँड बीटा आर लेट अल्फा अँड बीटा इज अ रूट ऑफ आर द रूट्स ऑफ कशाचं म्हणणार आपण ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स स्क्वेअर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 असं जर केल्यानंतर आपल्याला आपण कम्पेअर केलं आणि अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू भेटतील. अल्फा इज इक्वल टू काय येणार 2 - √5 अँड बीटा इज इक्वल टू येणार 2 + √5. कशावरून येणार हे आपल्याला गिवन आहे. हे काय आहे गिवन. आता हे आपल्याला दिले म्हणून तसं झालं. तसंच जर आपण आता अल्फा प्लस बीटा करू शकतो. अल्फा प्लस बीटा काय येणार 2 - √5 प्लस 2 + √5. आता √5 प्लस मायनस कॅन्सल होणार आणि इथं आपल्याला 2 + 2 येणार इज इक्वल टू 4. म्हणजेच अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 4 आलं. पण अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे बाबा म्हणजेच बी अपॉन ए आणि बाबा झुकतो माप म्हणजे -1 मायनस बी बाय ए. आता मायनस बी बाय इज इक्वल टू 4 आला. आपण जर याला इक्वेशन नंबर 1 म्हणलं आणि 4 बाय काय नाही म्हणजे 4/1 म्हणजेच एची व्हॅल्यू 1 येईल आणि बीची व्हॅल्यू -4 येईल. आता हे झाल्यानंतर आपण काय म्हणणार की अल्फा इंटू बीटा अल्फा क्रॉस बीटा म्हणजेच काका C/A इज इक्वल टू म्हणजेच आपण काय म्हणू शकतो 2 - √5 इंटू 2 + √5. आता इथं हा फॉर्म्युला आता इथं आपल्याला माहिती आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ब्रॅकेट ए मायनस बी इंटू ए मायनस बी. आता हा जो फॉर्म्युला इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस आपण ह्याला ए मायनस बी म्हणू आणि हे ए प्लस बी म्हणू आणि हे दोन्ही जर मल्टिप्लायमध्ये असतील तर आपलं फायनल आन्सर काय येणार आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जे की हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येणार आहे. म्हणजेच आपण इथं डायरेक्ट असं लिहू शकतो की 2चा स्क्वेअर वजा √5चा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर येणार 4 वजा 5 4 वजा 5 -1 म्हणजेच C/A काय आलं म्हणजेच C/A इज इक्वल टू -1 -1 आपण काय नाही म्हणजेच आपण काय घेणार 1 घेणार आणि त्याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणलं. तर जर इक्वेशन 1 2 आपण कम्पेअर केलं आफ्टर कम्पेअरिंग मी इथं म्हणतो आफ्टर आफ्टर कम्पेअरिंग इक्वेशन 1 अँड 2 वी गेट काय म्हणणार ए इज इक्वल टू 1 बी इज इक्वल टू काय येणार आहे बघा. आता इथं बऱ्याच ठिकाणी ह्या वेळेस ह्या गोष्टीमध्ये चुका होत्या की इथं -b इज इक्वल टू 4 आहे. मायनस चिन्ह 4ला जाणार बी इज इक्वल टू -4 होणार. मग मी पण इथं तसंच करतो की बी इज इक्वल टू -4 होणार. बी इज इक्वल टू -4 अँड सी इज इक्वल टू -1 सी इज इक्वल टू -1 हे आपल्या एबीसीची व्हॅल्यू आहे. देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन इज रिक्वायर्ड इक्वेशन इज काय येणार ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ए म्हणजे काय 1 म्हणजेच काय एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स म्हणजेच -4x प्लस सी म्हणजेच -1 इज इक्वल टू 0 हे आपलं फायनल आन्सर आलं. तर तसंच जर आपण क्वेश्चन नंबर 5 पाहिला तर आपल्याला दिसतंय सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट ही एक काहीतरी कंडिशन आहे. फाइंड द के ऑफ द इक्वेशन. आपल्याला काय दिलं इक्वेशन एक दिलंय तर मी इक्वेशन लिहून घेतो एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इज इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशनला जर मी एक नंबर म्हणलं आणि आपण जी प्रोसेस करतो तसंच कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ पुन्हा संग कंपेअर करणार जनरल फॉर्म बरोबर. जनरल फॉर्म कोणता होता आपला ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. याच्यावरून आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू मिळतील ए इज इक्वल टू 1 बी इज इक्वल टू -4 अँड सी इज इक्वल टू के प्लस 3. आता ह्या व्हॅल्यू कशा काय आला के प्लस 3 आणि एक्सला जो मल्टिप्लाय आहे ते आपलं बी मध्ये येणार जसं की इथं -4k येणार आणि इथं एक्स स्क्वेअरला जे मल्टिप्लाय आहे ते ए येणार आणि राहिलेला सगळा पार्ट आहे जो सी येणार. तर अशा प्रकारे आपण हे करू शकतो. तसंच जर आता इथं आपण परत सोडवत गेलो आपल्याला त्यांनी सांगितले की द सम ऑफ द रूट्स आता आपण समजू लेट
अल्फा अँड बीटा आर आर दी रूट्स ऑफ इक्वेशन 1. आपण जर इक्वेशन 1 चे अल्फा आणि बीटा जर रूट मानले, तर आपल्याला फ्रॉम गिव्हन कंडिशन काय येणार, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा. आता ते कसं काय आलं, इथं जर तुम्ही पाहिलं इथं सम ऑफ द रूट्स म्हणजेच काय, अल्फा प्लस बीटा ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इज म्हणजे इक्वल टू आणि डबल देअर प्रोडक्ट म्हणजे डबल देअर प्रोडक्ट म्हणजे अल्फा इंटू बीटा. आता ह्याला मी काय करतो, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. आता इक्वेशन नंबर 2 झाल्यानंतर आपल्याला अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू माहिती आहे. आपल्याला अल्फा प्लस बीटा आपण काय लिहितो, बाबा म्हणजेच बी अपॉन ए, बाबा आणि तेच टर्म ऑफ घेतात म्हणजेच मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. आता जो मायनस चिन्ह आहे, हे मायनस चिन्ह फॉर्म्युल्यातलं आहे आणि त्याच्यानंतरचं जे मायनस चिन्ह आहे ते बीची व्हॅल्यू आहे, दॅट इज मायनस 4k अपॉन अपॉन ए मीन्स एच व्हॅल्यू 1. इट इज आलं प्लस 4k दॅट इज 1. म्हणजे आपण ह्याला पण इक्वेशन नंबर 3 म्हणू शकतो. आता इथं मला लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, जर मायनस चिन्ह जर इथं दिलं नसतं तर पूर्ण तुमचं उत्तर बदलणार, तुम्हाला कळणार सुद्धा नाही आपलं उत्तर चुकलंय आणि तरी पण तुमचं उत्तर चुकलेलं असणार. तर अशा बारक्या चुका करायच्या नाहीत. अल्फा इंटू बीटा म्हणजेच आपल्याला माहिती आहे काका म्हणजेच सी अपॉन ए म्हणजेच काय येणार, सीची व्हॅल्यू होती k+3 आणि एची व्हॅल्यू होती 1 म्हणजेच आपलं त्याचं व्हॅल्यू आली k+3. त्याला मी नंबर 4 म्हणतो. आता नंबर 4 3 4 2 4 2 3 4 वरनं काय लिहिणं आपण, फ्रॉम 3 टू 4 फ्रॉम 2 3 अँड 4 आपण काय म्हणू शकतो, ह्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत, आता समजा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय होती 4k. आता 4k जर मी अल्फा प्लस बीटामध्ये टाकली, जसं की इथं टाकली अल्फा प्लस बीटामध्ये ही जर व्हॅल्यू टाकली आणि जी व्हॅल्यू अल्फा इंटू बीटाची k+3 आहे, ती व्हॅल्यू जर मी अल्फा इंटू बीटामध्ये टाकली तर आपल्याला फायनल आन्सर भेटेल. जसं की इथं अल्फा प्लस बीटा होतं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा म्हणजेच अल्फा प्लस बीटा किती आला 4k. मी इथं लिहितो 4k इज इक्वल टू 2 इंटू अल्फा बीटा किती होता k+3. आता k+3 जो मल्टिप्लाय पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय आहे 2 ला. आता इथं मग आपल्याला सोडवणं सोपं आहे. 4k इज इक्वल टू 2k+6. आता आपल्याला माहिती आहे जी व्हॅल्यू काढायची ते आपल्याला लेफ्ट किंवा राईट हँड साईडला घ्यायची. मी काय करतो 2k पलीकडच्या साईडला घेतो म्हणजे k सगळे एका साईडला होतील. 4k मायनस 2k इज इक्वल टू 6k दॅट इज 2k इज इक्वल टू 6. k इज इक्वल टू आता k इथं 2 मल्टिप्लायला होता तो 2 इकडे जाऊन डिवाइडला जाईल. 6 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 3. म्हणजेच आपल्याला k ची जी व्हॅल्यू आहे k इज इक्वल टू काय भेटणार 3 भेटणार. तसंच जर आपण एक्झाम्पल नंबर 6 जर पाहिलं तर एक्झाम्पल 6 मध्ये आपल्याला एक इक्वेशन दिलंय. तेच इक्वेशन जे की हे ते इक्वेशन मी लिहून घेतो. इक्वेशन होतं y² मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. आता जर मी याला कम्पेअर केलं, कम्पेअरिंग इक्वेशन 1 ह्याला मी इक्वेशन 1 म्हणतो. इक्वेशन 1 विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर आपल्याला ABCच्या व्हॅल्यू मिळतील. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -2 अँड c इज इक्वल टू -7. जर ह्या जर व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या तर आपण काय म्हणू शकतो की इथं आता आपल्याला ABCची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला काढायचे अल्फा² प्लस बीटा² आणि अल्फा³ प्लस बीटा³. आता हे फॉर्म्युले कसे येतात ते मी तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन करतो आणि मग तुम्हाला मग गणित सोडवणं अगदीच सोपं जाईल. पण त्याच्या आधी जर आपण अल्फा प्लस बीटा काढलं, अल्फा प्लस बीटा आपल्याला माहिती आहे बी अपॉन ए म्हणजेच बाबा म्हणजेच आपण त्याला मायनस चिन्ह देणार. आता मायनस बीची व्हॅल्यू -2 होती. -2 अपॉन ए इज इक्वल टू 1 म्हणजेच +2. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू +2 आणि अल्फा इंटू बीटा दॅट इज इक्वल टू सी बाय ए. काका म्हणजे सी म्हणजे -7/1 दॅट इज 7 -7. आता ह्या जर दोन व्हॅल्यू आपल्याला आल्या ते त्याला मी 3 नंबर आणि ह्याला 4 नंबर म्हणतो. आता हे गणित क्वेश्चन नंबर 6 जो दिसतोय तर तो बोर्डचा फेवरेट क्वेश्चन पैकी एक येतो. आता पहिलं आपल्याला काढायचं आहे अल्फा² प्लस बीटा² इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्याला माहिती असणारा फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता कसं काय करणार, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय, म्हणजेच ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर वापरू. a² प्लस b² प्लस 2ab म्हणजेच 2 इंटू अल्फा इंटू बीटा. आता आपल्याला अल्फा² प्लस बीटा² पाहिजे होता. मग जो राहिलेला पार्ट आहे तो मी पलीकडे पाठवतो. मग आपण इथं येणार अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर -2
अल्फा बीटा -2 अल्फा बीटा येणार अल्फा बीटा आणि इज इक्वल टू येणार जस्ट अ मिनिट अल्फा बीटा येणार इज इक्वल टू येणार अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे आपल्याला आलं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजेच ती आली अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर -2 अल्फा बीटा. अशा प्रकारे हा फॉर्म्युला इव्हॉल्व झालाय. तसंच जर आपण दुसरा फॉर्म्युला बघितला आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. पण आपल्याला अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब ह्याचा फॉर्म्युला माहिती आहे. तो असा येतो अल्फा क्यूब आणि इकडे असतं बीटा क्यूब. क्यूब इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस आणि हिथं बीटा क्यूब प्लस करू. आता ह्याच्यामध्ये एक प्लस असणार आहे. आता इथं असणार आहे 3 आता इथं असणार अल्फा स्क्वेअर प्लस बीटा आणि इथं असणार बीटा स्क्वेअर प्लस अल्फा. आता ह्या दोघांमध्ये जर आपण मिडलमधनं 3 अल्फा बीटा कॉमन काढला आणि इथं अल्फा स्क्वेअर अल्फा क्यूब मी आहे तसंच लिहितो अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा कॉमन मग नंतर आतमध्ये राहिला बीटा प्लस अल्फा दॅट इज तुम्हाला इथं दिसेल अल्फा प्लस बीटा प्लस इथं राहणार बीटा क्यूब. आता जर आपण अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा असं लिहिलं आणि इक्वल टू इकडं राहणार अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब. आता आपल्याला ह्याची व्हॅल्यू पाहिजे होती बाकीचं सगळं आपण पलीकडच्या साईडला नेऊ. तसंच मी इथं करतो अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब -3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. अशा प्रकारे हे फॉर्म्युले इव्हॉल्व झाले ते. आता मला वाटते तुम्हाला कळले असेल की हे फायनल जे फॉर्म्युले आले हे कसे आले. तर आपलं आत्ता तुम्हाला लक्षात फक्त एवढंच ठेवायचं आहे अल्फा प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब -3 इंटू अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता हे दोन फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहिले तर मग तुम्हाला गणित सोडवणं काय अवघड नाही. आता ह्या फॉर्म्युल्यावरनं जसं की आपण जर पहिलं एक्झाम्पल बघितलं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू आपण काय करणार अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर -2 अल्फा बीटा. आता ह्याच्यावरनं आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ह्याची व्हॅल्यू आहे 2चा स्क्वेअर -2 इंटू अल्फा इंटू बीटा -7 व्हॅल्यू आहे म्हणजे तिथे येणार 4 वजा 7 दुने 14 म्हणजे +14 इज इक्वल टू 18 म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 18 हे उत्तर आलं. तसंच आपण दुसरं जर एक्झाम्पल पाहिलं आपल्याला आता फॉर्म्युला कसा आला ते कळलं असेल असं मी आशा करतो की अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब -3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. आता आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2 होती. मग मी इथं काय करणार अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 क्यूब -3 इंटू अल्फा बीटा 3 इंटू अल्फा बीटाची व्हॅल्यू होती -7 इंटू अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2. मग आपल्याला इथं दिसते 2चा क्यूब आहे म्हणजे 2 इंटू 2 दॅट इज 2 दुने 4 आणि 4 दुने 8 म्हणजे इथं किती झालं 8 7 त्रिक 21 म्हणजे मायनस मायनस प्लस होणार 21 गुणिले 2 म्हणजे तिथं येणार 8 अधिक 21 जुने 42 म्हणजे 8 अधिक 42 म्हणजेच आपल्याला माहिती आहे 50 म्हणजे आपलं फायनल जे आन्सर येते अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 50. अशा प्रकारे तुमचं आन्सर येईल. तसंच जर आपण फायनल एक्झाम्पल बघितलं एक्झाम्पल नंबर 7 एक्झाम्पल नंबर 6 जे आत्ता आपण घेतलं ते वन ऑफ द फेवरेट एक्झाम्पल आहे बोर्डाचं की जे की तुम्हाला विचारू शकतात तुमच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये. आपल्याला काय विचारले द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल फाइंड के ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर आता आपण डायरेक्टच एक्झाम्पल घेऊ. मी पहिल्यांदा घेतो फर्स्ट एक्झाम्पल दॅट इज 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. आपण काय करणार कंपेरिंग इक्वेशन 1 म्हणजे त्याला मी इक्वेशन 1 नंबर म्हणतो. इक्वेशन 1 विथ कोणा संग करणार नेक्स्ट आपला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 म्हणजे त्याला आपण काय म्हणतो स्टँडर्ड फॉर्म. मग ह्याच्यावरून आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली 3 b ची व्हॅल्यू मिळाली k y ला जे काय मल्टिप्लाय आहे ते b म्हणजे c ची व्हॅल्यू मिळाली 12. अशा प्रकारे तुम्हाला abc ची व्हॅल्यू मिळाल्या. abc ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला गिवन कंडिशन काय होती द गिवन कंडिशन इज आपण काय म्हणणार द गिवन कंडिशन इज काय होती इज द is equation 1 that is equation 1 has real and
रिअल अँड इथं महत्वाचं आहे इक्वल रूट्स. इक्वल रूट्स. आता इक्वल रूट्स कधी असतात? जेव्हा डेल्टा इज इक्वल टू 0 असतो. डेल्टा म्हणजे काय? डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. आता बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू, आता बीची व्हॅल्यू किती होती? के स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इंटू सी. एची व्हॅल्यू होती 3, सीची व्हॅल्यू होती 12 इज इक्वल टू 0. दॅट इज के स्क्वेअर मायनस 12, 4 दुने 12 आणि 12 गुणिले 12 144 इज इक्वल टू 0. 12चा स्क्वेअर तुम्हाला माहिती असेल. तसंच आता इथं के झालं. के मिळाला. के इज इक्वल टू 144. आता के स्क्वेअर होता. के इज इक्वल टू अंडर रूट 144. आता इथं महत्वाची गोष्ट आहे की के इज इक्वल टू जर तुम्हाला वाटत असेल फायनल व्हॅल्यू तुमची 12 आली तर तुमचं चुकलंय. आता मी असं का म्हणतोय? असं का म्हणतोय ह्याचं कारण आहे, तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे होतं की इथं आपल्याला प्लस मायनस द्यायला पाहिजे. आपण पार्ट अल्जेब्रामध्ये म्हणजेच आपण पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 1 मध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला प्लस मायनस इट इज कंपल्सरी. तर मग फायनल व्हॅल्यू आहे के इज इक्वल टू +12 अँड के इज इक्वल टू -12. तसंच जर आपण इक्वेशन नंबर 2 घेतलं, म्हणजेच एक्झाम्पल नंबर 2 घेतलं. एक्झाम्पल 2 मध्ये इक्वेशन काय होतं? इक्वेशन होतं kx इंटू x मायनस 2 प्लस 6. kx इंटू x मायनस 2 प्लस 6. आपण इथे लिहून घेऊ kx इज इक्वल टू, जस्ट अ मिनिट. kx इज इक्वल टू kx इंटू x मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. आपलं बरोबर आहे का? आपण एकदा चेक करू. kx इंटू x मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन जर आपण सोडवायचा प्रयत्न केला, पहिल्यांदा तरी आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही. आपण काय करणार? kx मल्टिप्लाय करणार दोघांना, म्हणजेच पहिल्यांदा एक्सला करणार आणि नंतर 2ला करणार, -2ला करणार. kx इंटू एक्स म्हणजेच kx स्क्वेअर आणि kx इंटू -2 दॅट इज -2kx प्लस 6 आहे तसंच इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये, म्हणजेच मी काय म्हणणार? कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ आवर स्टँडर्ड फॉर्म. विथ आवर स्टँडर्ड फॉर्म कोणता होता? स्टँडर्ड फॉर्म होता ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तसंच आपल्याला a ची व्हॅल्यू येणार के, बीची व्हॅल्यू येणार, -2k दॅट इज -2k. मायनस चिन्ह महत्वाचं आहे आणि एक्सला जे काय मल्टिप्लाय के बी येणार. तसंच सीची व्हॅल्यू येणार 6. अशा प्रकारे ए बी सीच्या व्हॅल्यू मिळाल्या. त्याच्यानंतर आपण काय करणार? आपल्याला गिव्हन कंडिशन काय होतं? इक्वेशन 1 हॅज रिअल अँड महत्वाचं होतं इक्वल. रिअल अँड इक्वल रूट्स. इक्वल रूट्स कधी असणार? जेव्हा आपला डेल्टा इज इक्वल टू असणार 0. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 0. म्हणजेच काय? बी स्क्वेअर म्हणजेच आता बीची व्हॅल्यू किती होती? बीची व्हॅल्यू होती -2k ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इंटू सी. एची व्हॅल्यू होती, एची व्हॅल्यू के अँड सीची व्हॅल्यू 6 इज इक्वल टू 0. म्हणजेच -2kचा स्क्वेअर म्हणजेच -2चा स्क्वेअर 4 आणि केचा स्क्वेअर के स्क्वेअर मायनस 24 के इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे ते आपण 2 पद्धतीने सोडवू शकतो. मी दोन्ही पद्धतीने दाखवतो. सो स्टे ट्यून. आता पहिल्या पद्धतीने जे दाखवणार आहे ते इकडे बघू. ह्या साईडला. आता मी काय करतो? या इक्वेशन मधनं के कॉमन काढतो. के कॉमन काढल्यानंतर आतमध्ये 4k राहणार. 4k मायनस 24 इज इक्वल टू 0. दॅट इज 4k इज इक्वल टू 24. आता तुम्हाला इथं लक्षात यायला पाहिजे की जो के होता मी पलीकडच्या साईडला नेला तर 0/k होईल आणि 0/, एनिथिंग इज इक्वल टू 0. म्हणजेच आपली इथे येणार आहे 4k मायनस 24 इज इक्वल टू 0 आणि पुढच्या स्टेपला येणार आहे 4k इज इक्वल टू +24. -24 जो होता तो पलीकडे गेल्यानंतर +24 झाला. दॅट इज के इज इक्वल टू 24/4. आपल्याला माहिती आहे 6 चोक 24 दॅट इज के इज इक्वल टू 6. हे आपलं फायनल आन्सर आलं. तसंच आपण दुसऱ्या पद्धतीने त्या साईडला करून बघू. तर मी काय करतो की कॉमन काढायच्या ऐवजी मी काय करतो -24k होतं ते पलीकडे देतो. दॅट इज मी म्हणणार 4k स्क्वेअर -24k इक्वल टू साईनच्या राईट हँड साईडला गेलं तर ते +24k होणार. +24k होणार. आता के इकडे मल्टिप्लाय होता तो पलीकडे जाऊन डिवाइड होणार. दॅट इज 4k स्क्वेअर अपॉन के इज इक्वल टू 24. आता वरती के स्क्वेअर होता, खाली के होता. के स्क्वेअर म्हणजे के इंटू के म्हणजेच वरती एकच के राहणार म्हणजेच इथं राहणार 4k इज इक्वल टू 24 आणि के इज इक्वल टू 24/4. आपल्याला माहिती आहे 4 इकडं मल्टिप्लाय होता तिकडे जाऊन डिवाइड झाला. के इज इक्वल टू 6. अशा प्रकारे आपलं फायनल आन्सर येईल.
तर अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस सेट नंबर 2.5 संपवलेला आहे. तर हा इट्स वन ऑफ द मोस्ट इम्पोर्टंट प्रॅक्टिस सेट फॉर युअर एक्झाम. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट लेक्चर आणि भेटूया लवकरच.